Hello students, good morning. You are welcome in the first lecture of a chapter of structure of atom. आपल्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आपला एक चॅप्टर संपलेला आहे. कोणता? सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. प्रॉब्लेमसुद्धा आपण त्याचे घेतलेले आहेत. म्हणून आता या ठिकाणी आपण नवीन चॅप्टर सुरू करत आहोत की जो तुमच्या पुस्तकामध्ये 4 नंबरला आहे. बघा 4 नंबरला कोणता आहे तो? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणायचं अणूची संरचना. अणूची संरचना असं त्याला मराठीमध्ये म्हणायचं, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तुम्ही इयत्ता 8वी 9वी 10वी या सर्व वर्गांमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकलेला आहात. किंबहुना इयत्ता 5वीपासून ॲटॉमिक स्ट्रक्चर थोड्या थोड्या का होईना प्रमाणामध्ये तुम्ही बघत आलेला आहात. जर यामध्ये आपण सुरुवात बघितली तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की ॲटमचं संशोधन, रिसर्च किंवा स्टडी हा कोणी केला, सुरुवात कुठून झाली हे तुम्हीच सांगाल आमच्यापेक्षा जास्ती. कारण इयत्ता 5वीपासून हा कन्सेप्ट आहे. कुठंतरी एखाद्या पुस्तकामध्ये 5वी ते 10वीमध्ये कुठंतरी असं गेलेलं असेल बघा की ॲटमचा शोध किंवा ॲटमचा अभ्यास सर्वप्रथम कोणी केला? तर महर्षी कणाद. बरोबर आहे का? ऐकले का नाव हे तुम्ही? महर्षी कणाद. त्यांनी ॲटमला काय म्हटलं होतं आठवते का कोणाला? महर्षी कणाद यांनी ॲटमला परमाणू असं म्हटलंय बघा. परमाणू आठवते का सर्वांना का नाही? आणखी महर्षी कणाद हॅव expressed atom as a parmanu, and he has told that atom is the final particle, last particle, smallest particle of a substance. कोणत्याही पदार्थाचा लहानात लहान कण परमाणू म्हणजे ॲटम, आणि तो ॲटम हा लहानात लहान कण असतो कोणत्याही सबस्टन्सचा, असं महर्षी कणाद यांनी सांगितलेलं होतं. हे तुमचं झालेलं आहे अभ्यासक्रमात. त्याच्यानंतर आणखी एक ॲटमची थिअरी कदाचित झालेली असेल, ती होती डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. डाल्टन, कणादच्या नंतर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. तर त्या डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीमध्ये काही ॲझम्शन मांडलेली होती बघा. ॲझम्शन्स. तिथं काय म्हटलं होतं? ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ए सबस्टन्स. इथं मी पॉईंट लिहितो. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीनुसार काय म्हटलं होतं? डाल्टन थिअरीनुसार ॲटम इज ए स्मॉलेस्ट पार्टिकल, सर्वात लहान पार्टिकल हा ॲटम असतो असं म्हटलं होतं. किंवा टायनी पार्टिकल, स्मॉलेस्ट और टायनी पार्टिकल विच कॅन नॉट बी फर्दर डिव्हायडेड इंटू सब ॲटॉमिक पार्टिकल्स. हा एवढा लहान पार्टिकल असतो की तो पुन्हा त्याच्यापेक्षा लहान पार्टिकलमध्ये विभागला जात नाही. विभागला जात नाही एवढा तो लहान पार्टिकल असतो, असं डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीने सांगितलं होतं. आणखी तिथं काय म्हटलं आहे? ॲटम इज इनडिव्हिजिबल. सेकंडली, ॲटम इज इनडिव्हिजिबल म्हणजे काय? तर ॲटमचं डिव्हिजन होत नाही. ॲटम कॅन नॉट बी डिव्हायडेड इंटू सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ॲटम हा त्याच्यापेक्षा लहान पार्टिकल्समध्ये डिव्हाइड होत नाही, डिव्हाइड करता येत नाही. त्यानंतर असं म्हटलं होतं तर ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव सेम प्रॉपर्टीज. ॲटम्स of same element
जर इलिमेंट सेम असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज ह्या सेम असतात. प्रॉपर्टीज ऑफ ॲटम्स ऑफ सेम इलिमेंट आर सेम. अँड द लास्ट वन, ॲटम्स ऑफ डिफरंट इलिमेंट हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे मूलद्रव्य जर एकच असेल, समजा कार्बन घेतला, कार्बनचे ॲटम घेतले, त्याचा सोर्स काही पण असू द्या, कार्बन कशापासूनही तयार केला असू द्या तो, तर त्या सगळ्या कार्बनच्या ॲटम यांचे गुणधर्म सारखेच असतात. या उलट एक ॲटम घेतला कार्बनचा आणि दुसरा ॲटम घेतला नायट्रोजनचा, तर त्यांचे गुणधर्म सारखे असतील का वेगवेगळे असतील? वेगवेगळे असतील. प्रॉपर्टीज ऑफ कार्बन आर डिफरंट फ्रॉम दी properties of nitrogen. Why? Because carbon and nitrogen are different substances. Therefore, properties of carbon atom and properties of nitrogen atom are different. Means atoms of different element will have different properties. But the atoms of same element will have same properties. And in the reaction, whenever atoms combine, they will form the molecule. ज्यावेळेस ॲटम कंबाईन होतात त्यावेळेला मॉलिक्यूल तयार होतो. अणू एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यापासून रेणू तयार होतो. आणि रेणू तयार होतो म्हणजे ॲटमचे काय ॲड होतात? ॲटॉमिक मासेस. ॲटमचं मास ॲड होतं, दोन ॲटमचं मास ॲड झालं तर त्यांच्यापासून रेणू तयार होतो, मॉलिक्यूल तयार होतो. मीन्स ॲटॉमिक मासेस आर ॲडेड अँड दे विल फॉर्म दी मॉलिक्यूल. असं हे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीमध्ये बघितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही थिअरी डिटेलमध्ये नाही बरं का अभ्यासक्रमात, परंतु तरी मी सांगतोय कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही म्हणून. सर्वप्रथम ॲटमचा अभ्यास हा महर्षी कनाद यांनी केलेला आहे. याचं तुम्ही तुमच्या लेवलला अभ्यासून झालेलं आहे. यांनी म्हटलं होतं ॲटमला त्यांनी काय म्हटलं होतं? परमाणू. आणि मग तो स्टडी इलॅबोरेट केला डाल्टनने, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी इन द इयर 1808 समवेअर. ही हॅज गिवन दी ॲझम्शन्स. डाल्टन ॲटॉमिक थिअरीने काही ॲझम्शन मांडले. त्यामध्ये काय ॲझम्शन होते? पहिलं ॲझम्शन होतं ॲटम इज द स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल, फायनल पार्टिकल ऑफ ए सबस्टन्स. ॲटम इज इनडिव्हिजिबल, मीन्स कॅन नॉट बी डिव्हायडेड इंटू सब ॲटॉमिक पार्टिकल्स. Then atoms of same element have same physical and chemical properties. Atoms of different element have different physical and chemical properties. And whenever atoms combine, they will form the molecule. Means atomic masses are added. Atomic masses are added and they will form the molecular mass. But further progress in the study of structure of atom has showed that atom is divisible. According to different theories, it is stated that atom is divisible. म्हणजे अणू विभागला जाऊ शकतो. इथं काय सांगितलं? अणूची विभागणी करता येत नाही, त्याचे सब ॲटॉमिक पार्टिकल तयार करता येत नाहीत. ॲटम हा सर्वात शेवटचा आणि लहानात लहान कण आहे असं सांगितलं इथं. परंतु बोहर्स ॲटॉमिक थिअरी, जे आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये खूप डिटेलमध्ये आपण बघणार नाही, बोहर्स ॲटॉमिक थिअरी, रुदरफोर्ड थिअरी, नील बोहर्स ॲटॉमिक थिअरी, क्वांटम थिअरी, या सगळ्या थिअरींमध्ये असं लक्षात आलं की ॲटम हा सुद्धा काय असतो? डिव्हिजिबल असतो. ॲटम इज डिव्हिजिबल. इट कॅन बी
डिव्हायडेड इंटू सब ॲटॉमिक पार्टिकल्स. म्हणजे ॲटमचं डिव्हिजन करता येतं. कशामध्ये? डिव्हिजन म्हणजे त्याचे लहान भाग करता येतात, त्याच्यापेक्षा लहान, ॲटमपेक्षाही लहान भाग ॲटमचे करता येतात, लहान लहान भाग करता येतात. आणि जे लहान भाग तयार होतात त्यांना काय म्हणायचं? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ॲटम इज डिव्हिजिबल अँड इट कॅन बी डिव्हायडेड इंटू सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ॲटम हा सब ॲटॉमिक पार्टिकल्समध्ये डिव्हाइड करता येतो. आणि मग ते सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोणते? हे वेगवेगळे एक्सपेरिमेंटने तुम्हीसुद्धा अभ्यासलेलं आहे 10वीपर्यंत. जे थॉम्सन एक्सपेरिमेंट असेल, गोल्डस्टाईन एक्सपेरिमेंट असेल, कॅथोड रे एक्सपेरिमेंट असेल, तुम्ही हे बघून झालेले आहेत. कोणकोणते सब ॲटॉमिक पार्टिकल असतात सांगा बरं? ॲटममध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. कोणकोणते सब ॲटॉमिक पार्टिकल असतात ते? त्यापैकी एक असतो प्रोटॉन, दुसरा कोणता असतो? न्यूट्रॉन, आणि आणखी एक तिसरा असतोय, तो कोणता आहे? इलेक्ट्रॉन. असे हे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. मग हे जे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत हे ॲटममध्ये कोणकोणत्या ठिकाणी असतात हे सुद्धा डिटेलमध्ये तुमचं अभ्यास होऊन झालेलं आहे, माहिती आहे ना? सांगता येतं का? ॲटमचे भाग किती असतात बरं? हे झाले 3 पार्टिकल, यांना म्हणायचं 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स. दीज आर द 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स. बट हाऊ मेनी पार्ट्स आर देअर? ॲटम इज डिव्हायडेड इंटू हाऊ मेनी पार्ट्स? इंटू 2 पार्ट्स. ॲटमचे 2 भाग असतात, 2 पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज नोन ॲज न्यूक्लियर पार्ट और न्यूक्लियर रिजन, न्यूक्लियर पार्ट और न्यूक्लियर रिजन. आणि सेकंड पार्ट जो आहे त्याला काय म्हणायचं? एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन और एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन और एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. सांगा बरं मग, हे जे न्यूक्लियर रिजन आहे त्या न्यूक्लियर रिजनमध्ये कोणकोणते पार्टिकल असतात? तर एक असतो प्रोटॉन आणि दुसरा कोणता असतो? इलेक्ट्रॉन असतो का न्यूट्रॉन असतो? सांगा, माहिती आहे ना तुम्हाला? न्यूक्लियसमध्ये काय काय असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हा दुसरा पार्टिकल. हे 2 पार्टिकल न्यूक्लियसमध्ये असतात. आणि तिसरा एक जो सब ॲटॉमिक पार्टिकल आहे तो असतो इलेक्ट्रॉन. कोणत्या ठिकाणी असतो तो? एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन. अशा प्रकारचं स्ट्रक्चर बघितलं असेल बघा. ॲटम हॅज ए सेंट्रल न्यूक्लियस अँड अराउंड द न्यूक्लियस देअर आर इलेक्ट्रॉनिक ऑर्बिट्स. ॲटम हॅज द सेंट्रल पार्ट known as nuclear region and around the nuclear region there are extra nuclear electronic orbits, extra nuclear region in which electronic orbits are present. मग हे जे न्यूक्लियर रिजन असतं या न्यूक्लियर रिजनमध्ये काय काय असते? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर प्रेझेंट इन दी न्यूक्लियर रिजन. आणि इलेक्ट्रॉन, हे जे इलेक्ट्रॉन असतात ते कोणत्या ठिकाणी असतात? वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनच्या कक्षा असतात, कक्षा, ऑर्बिट्स. ऑर्बिट म्हणजे कक्षा. इलेक्ट्रॉन हे वेगवेगळ्या कक्षांमध्ये असतात. ॲटॉमिक मॉडेल इज कम्पेअर्ड विथ दी सोलार सेल मॉडेल. सोलार सेल मॉडेल म्हणजे सूर्यमाला. सूर्यमालेमध्ये आपण बघतो sun is present at the center, right, and different planets are revolving around the sun. सूर्यमालेमध्ये सूर्य हा केंद्रस्थानी असतो, केंद्रस्थानी, आणि त्याच्याभोवती वेगवेगळे ग्रह फिरतात, उपग्रह फिरतात. ते स्वतःभोवती फिरत असतात आणि सूर्याभोवतीसुद्धा फिरतात. तसं ॲटमला न्यूक्लियस असतं सेंटरला
आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरतात वेगवेगळ्या कक्षांमध्ये आणि स्वतःभोवतीसुद्धा इलेक्ट्रॉन फिरत असतात. सो ॲटम इज मेड अप ऑफ टू पार्ट्स, न्यूक्लियर रिजन containing proton and neutron and the extra nuclear region containing the electron. Now what about mass? Mass of electron किती असतं बरं? इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल म्हणजे विचारामध्ये घेण्याचीच आवश्यकता नाही, एवढं कमी मास असतं. मास ऑफ प्रोटॉन if it is 1, mass of neutron is also 1. They are almost same. म्हणजे जवळपास अंदाजे जेवढं मास प्रोटॉनचं असतं 1 तेवढंच मास कशाचं असतं? न्यूट्रॉनचं. आणि इलेक्ट्रॉनचं मास हे जवळपास निग्लिजिबल म्हणजे नगण्य, त्याची गिनती करण्याची आवश्यकता नाही, नगण्य, विचारात घेण्याची आवश्यकता नाही. एवढ्या कमी प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनचं मास असतं. परंतु प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास मात्र विचारामध्ये घ्यावं लागतं. ते 1 इक्वल असतं. अंदाजे जवळपास दोघांचे मास हे इक्वल असतात. परंतु इलेक्ट्रॉनचं मास विचारात घेण्याची आवश्यकता नाही, एवढ्या कमी प्रमाणामध्ये असतात. त्याच्यानंतर ते झालं मास. चार्जेस हे लिहिलं मी मासच्या संदर्भामध्ये. त्यानंतर चार्ज. प्रोटॉनवरती चार्ज काय असतो सांगा? +1. एका प्रोटॉनवरती 1 पॉझिटिव्ह चार्ज. न्यूट्रॉनवरती चार्ज किती असतो सांगा? 0. इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती असतो? -1. म्हणजे प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह +1, इलेक्ट्रॉनवरती -1 आणि न्यूट्रॉन हा चार्जलेस. कोणताही चार्ज न्यूट्रॉनवरती नसतो, तो चार्जलेस असतो. अशा प्रकारे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनपासून ॲटमचं स्ट्रक्चर बनतं. इथपर्यंतचा भाग तुमचा अभ्यास होऊन झालेला आहे. मग आता ॲटमच्या त्या प्रॉपर्टीज ऑफ ॲटममध्ये 2 प्रॉपर्टीज तुमच्या झालेल्या असतील. प्रॉपर्टीजमध्ये पहिली एक म्हणजे ॲटोमिक नंबर. काय असतं माहिती आहे? ॲटोमिक नंबर म्हणजे काय असतं बरं? It is the number of protons present in the nucleus. Atomic number indicated by Z. त्यासाठी सिम्बॉल कोणतं वापरायचं? Z. आणि ॲटॉमिक नंबर काय असतो मग? इट इज दी नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन दी न्यूक्लियस ऑफ ॲटम. ॲटमच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन्स असतात त्याला काय म्हणायचं? ॲटॉमिक नंबर. प्रोटॉनवरती चार्ज काय असतो? प्लस. चार्ज ऑन प्रोटॉन इज नथिंग बट पॉझिटिव्ह, सो प्लस झेड. इट इज इंडिकेटेड ॲज ए चार्ज इक्वल टू प्लस झेड ई. आणि माहिती आहे की कोणताही ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ऑल ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस तेवढेच काय असणार त्याच्यामध्ये? निगेटिव्ह चार्जेस. म्हणून जेवढे प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे तेवढेच निगेटिव्ह चार्जेस, म्हणजे तेवढेच नंबर कशाचा असणार? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ चार्ज -ZE. सो दॅट इज अबाउट द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम, or it is equal to the number of electrons revolving around the nucleus, because atom as a whole is electrically neutral. Atom is electrically neutral, therefore number of protons is equal to number of electrons in the neutral atom. So that is the atomic number indicated by Z. Second property, mass number. Mass number indicated by capital A, this is by Z, here A. Mass number is indicated by capital A. What is mass number? A, it is the summation of number of protons and neutrons. Summation of number of protons plus number of neutrons
प्रेझेंट इन दी न्यूक्लियस. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठं असतात? न्यूक्लियसमध्ये, केंद्रकामध्ये असतात. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम इज नोन ॲज मास नंबर. इट इज नोन ॲज मास नंबर. मग आता बघा, समजा एखादं इलिमेंट आहे, इलिमेंटचं सिम्बॉल मी देतो एक्स. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे झेड आणि मास नंबर आहे ए. तर झेड या ठिकाणी सबस्क्रिप्ट असा लिहायचा, सबस्क्रिप्ट, आणि मास नंबर हा सुपरस्क्रिप्ट म्हणून लिहायचा आहे. मग जर समजा असं असेल, इथं मी लिहिलं नायट्रोजनचं मास नंबर आहे 14, ॲटॉमिक नंबर असतो 7. बघा, मास नंबर आहे 14, ॲटॉमिक नंबर 7, म्हणजे प्रोटॉनची संख्या किती झाली? 7. तर न्यूट्रॉन किती असणार आहेत? वी कॅन इझिली कॅल्क्युलेट. हे 14, 7 म्हणजे न्यूट्रॉनसुद्धा किती असणार आहेत? 7. सो इफ वी नो 2 ऑफ देम, थर्ड वन कॅन बी कॅल्क्युलेटेड. जर आपल्याला 2 माहिती असतील, मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर माहिती असेल, तर आपण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन माहिती असेल तर आपण मास नंबर कॅल्क्युलेट करू शकतो. समजा मी जर असलेलं कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 म्हणजे प्रोटॉन संख्या 20 आणि न्यूट्रॉनची संख्या 20, तर मास नंबर किती असणार आहे? 20 + 20 40. इथं काय लिहायचं? डाव्या बाजूला ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन, उजव्या बाजूला न्यूट्रॉन, आणि वरती काय लिहायचं आहे? दोघांची बेरीज म्हणजे मास नंबर. So these are the 2 properties: atomic number, that is the number of protons present in the nucleus, and mass number, that is the summation of number of protons and number of neutrons present in the nucleus of an atom. The next properties are isotopes, isobars and isotones. Those we will see in the next lecture.